कितना हसीन चेहरा, कितनी प्यारी आँखें, कितनी प्यारी आँखें हैं, आँखों से झलकता प्यार कुदरत ने बनाया होगा फुर्सत से तुझे मेरे। जय शिवराय, जय भीम भावांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनलवरती। तर भावांनो, आजचा जो डेटास आहे आपण ट्रेंडिंग लव स्टेटस क्रिएट करणार आहोत। तर भावांनो, यासाठी आपल्याला दोन ॲप्लिकेशनची गरज पडणार आहे। पहिलं ॲप्लिकेशन आहे काइनमास्टर आणि दुसरं आहे पिक्सेल ॲप। तर काइनमास्टरची लिंक मी टेलिग्राम चॅनलवरती दिलेली आहे आणि आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये पण दिलेली आहे। डिस्क्रिप्शनमधून तुम्ही काइनमास्टर डाउनलोड करू शकता, जे मी यूज करतो। आणि तुम्हाला पिक्सेल ॲप ॲप्लिकेशन हे प्ले स्टोरवरून डाउनलोड करावं लागेल। आणि अजून तुम्ही व्हिडिओला लाईक नसेल केलं भावांनो, तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा, कारण की आपल्या चॅनलवरती मराठीमधनं एडिटिंग शिकवली जाते। आणि तुम्हाला काही डाऊट किंवा काही माझ्याशी बोलायचं असेल, काही विचारायचं असेल भावांनो, तर तुम्ही मला सिम्पली इंस्टाग्रामवरती मेसेज करू शकता। इंस्टाग्रामची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि टेलिग्रामची पण लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तर टेलिग्रामवरतून तुम्ही मटेरियल डाउनलोड करू शकता आणि इंस्टाग्रामवर माझ्याशी बोलू शकता। तर भावांनो, जराही न वेळ घालवता आजचा व्हिडिओ आपण सुरू करूया। तर भावांनो, आपल्याला आपलं काइनमास्टर ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे। ओपन केल्याच्या नंतर इथं प्लसवरती क्लिक करायचं आणि इथनं 1 नंबरवाली साईज सिलेक्ट करायची आहे, 16.9 वाली। ठीक आहे, 16.9 वाली ही साईज सिलेक्ट केल्याच्या नंतर भावांनो, सगळ्यात पहिलं आपल्याला इथं सेटिंगवरती क्लिक करायचं आणि इथनं एडिटिंगवरती जायचं आहे। एडिटिंगवरती गेल्याच्या नंतर इथं स्प्लिट स्क्रीनवरती ओके करायचं आहे। ओके केल्याच्या नंतर करायचं काय, आपल्याला इथनं मीडियावरती क्लिक करायचं आहे आणि इथनं जी पण PNG तुम्हाला व्हिडिओमध्ये लावायची ॲड करायची ती PNG तुम्हाला इथनं सिलेक्ट करून घ्यायची भावांनो। ठीक आहे, PNG सिलेक्ट केल्याच्या नंतर हिची लेंथ जितकी लंबी जेवढा तुम्हाला स्टेटस क्रिएट करायचा आहे तिथलं खेचून न्यायची आहे। ठीक आहे, तर मी 20 सेकंदाचा बनवत आहे। त्यानंतर करायचं काय भावांनो, इथं लेअरवरती जायचं आहे आणि लेअरवरती जाऊन इफेक्टवरती यायचं आहे आणि सगळ्यात खाली बेसिक इफेक्ट याच्यावरती क्लिक करून इथनं फर्स्ट ब्लरवाली साईज सिलेक्ट करायची। सिलेक्ट केल्याच्या नंतर हिला असं खेचून पुऱ्या व्हिडिओवरती पुऱ्या पेजवरती लावायची आहे। सेटिंगवरती जायचं आहे आणि इथनं 3वरती न्यायचं आहे याची साईज। ठीक आहे, आणि याची जी लेंथ आहे ही पण शेवटपर्यंत आपल्याला खेचून न्यायची आहे। त्यानंतर करायचं काय, लेअरवरती जायचं आहे, मीडियावरती जायचं आहे आणि तुम्हाला एक व्हिडिओ मिळेल, तो व्हिडिओ इथनं आपल्याला ॲड करायचा आहे। तर मी तो व्हिडिओ ॲड करतो, हा वाला व्हिडिओ ॲड केल्याच्या नंतर करायचं काय, खाली यायचं आहे, ॲडजस्टमेंटवरती याला थोडंसं हाय करायचं आहे, बॅक यायचं आहे, ब्लेंडिंगवरती क्लिक करणं, इथनं स्क्रीनवरती सोडायचं आहे। याची थोडीशी साईज झूम करायची आणि इथं त्याला ॲड करून घ्यायचं आहे इथं। ठीक आहे, इथं ॲड केल्याच्या नंतर परत करायचं काय, लेअरवरती जायचं आहे, मीडियावरती जायचं आहे आणि इथनं आपल्याला एक ब्लॅक स्क्रीन व्हिडिओ ॲड करायचा आहे। ठीक आहे, म्युझिकवाला। तर मी व्हिडिओ ॲड करतो। व्हिडिओ ॲड केल्याच्या नंतर याच्या पण ॲडजस्टमेंटवरती जायचं आहे, हे दोन्ही कलर हाय करायचे, बॅक यायचं आहे, ब्लेंडिंगवरती यायचं आणि याला पण स्क्रीनवरती सोडायचं आहे आणि याला इथं वर ॲड करून घ्यायचं आहे। ठीक आहे, असं याला इथं ॲड केल्याच्या नंतर करायचं काय, लेअरवरती जायचं आहे, मीडियावरती जायचं आहे आणि आपल्याला याच्यावरती एक बॅकग्राऊंड लावून घ्यायचं आहे। ठीक आहे, तर मी बॅकग्राऊंड ॲड करतो। तर बॅकग्राऊंड ॲड केल्याच्या नंतर कैचीच्या साईडच्या ऑप्शनवरती जाऊन याला फुल टू स्क्रीन करायचं आहे आणि याची पण लेंथ आपल्याला शेवटपर्यंत न्यायची आहे। याच्यावरती क्लिक करायचं आहे, परत ब्लेंडिंगवरती यायचं आहे आणि स्क्रीनवरती सोडायचं आहे। ते केल्याच्या नंतर करायचं काय, लेअरवरती जायचं आहे, मीडियावरती जायचं आहे आणि आपल्याला इथनं आपल्याला बॅक यायचं आहे। त्यानंतर करायचं काय, आपल्याला आता पिक्सेल ॲप ॲप्लिकेशनमध्ये जायचं आहे भावांनो। ठीक आहे, तर इथनं मी पिक्सेल ॲप ॲप्लिकेशनमध्ये आल्याच्या नंतर आपल्याला तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल। तर आपल्याला हे टेक्स्टवालं अक्षर हे डिलीट करायचं आहे जे आहे। त्यानंतर करायचं काय, इथनं प्लसवरती क्लिक करायचं आहे भावांनो आणि इथं फ्रॉम गॅलरीवरती क्लिक करायचं। सगळ्यात पहिले आपल्याला दुसरी PNG सिलेक्ट करायची भावांनो, जी मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल ही वाली। ठीक आहे, ही PNG सिलेक्ट केल्याच्या नंतर इथनं ओकेवरती क्लिक करायचं आहे आणि इथं आपल्याला 3 नंबरच्या ऑप्शनवरती जाऊन याची साईज जी आपल्याला
वाढवून घ्यायची, अशी फुल स्क्रीन करायचं, ओके करायचं आहे. त्यानंतर करायचं काय, इथं खाली यायचं आहे आणि इथनं आपल्याला फोटो ॲड करून घ्यायचा आहे. ठीक आहे. तर फोटो ॲड करण्यासाठी याच्यावरती क्लिक करायचं आहे, इथनं जायचं आहे, इथं जायचं आहे. जी आपण PNG पहिल्यांदा ॲड केलेली आहे तीच PNG आपल्याला आता परत याच्यामध्ये पण ॲड करायची. तर मी ती PNG घेतो. कुठं गेली, हां, PNG घेतल्याच्यानंतर इथनं हिला ओके करायचं आहे. PNG ॲड झालेली आहे. तुम्हाला खालीवरती सरकवायची असेल तर असं तुम्ही ॲडजस्ट करू शकता. इथनं याला ओके करायचं आहे. ओके केल्याच्यानंतर या टोकनवरती यायचं आहे, याला इनेबल करायचं आहे आणि कलर व्हाईट करायचा आहे. ठीक आहे. ओके करायचं आहे. खाली आणखीन यायचं आहे, इथं शॅडोवरती येऊन याला पण ओके करायचं आहे आणि कलर व्हाईट करायचा आहे. ठीक आहे. व्हाईटवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर काय करायचं आहे, तिथं 4 नंबरच्या खाली 4 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि इथनं जाऊन याला सेव्ह करून घ्यायचं आहे. सेव्ह करण्यासाठी इथं वरती सेव्हच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. इथं बघू शकता सेव्ह ॲज फोटो इमेज तर याच्यावरती क्लिक करायचं आणि याला सेव्ह टू गॅलरी करून घ्यायचं आहे. तर PNG ॲड सेव्ह झालेली आहे. परत आपल्याला पिक्स काइन मास्टरमध्ये यायचं आहे आणि इथनं जाऊन लेअरवरती जाऊन मीडियावरती जाऊन ती PNG आपल्याला आताच जी सेव्ह केली ती ॲड करून घ्यायची. तर PNG ॲड झालेली आहे, भावांना बघू शकता. तर थोडीशी आपल्याला याची साईज क्रॉप असं इथनं लावून घ्यायचं आहे थोडंसं. ठीक आहे. थोडंसं झूम करूया आणि इथनं असं लावून घेऊया. ठीक आहे. आणि याची लेंथ आपल्याला शेवटपर्यंत न्यायची आहे. ठीक आहे. त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला, त्यानंतर आपल्याला लेअरवरती जायचं आहे, मीडियावरती जायचं आहे आणि याच्यावर एक व्हिडिओ ॲड करून घ्यायचा आहे आपल्याला, इफेक्ट. तर तो इफेक्ट मी घेतो हा वाला आणि याला कैचीच्या साईडच्या ऑप्शनवरती जाऊन फुल स्क्रीन करायचं आहे. याच्या ॲडजस्टमेंटवरती यायचं आहे आणि याचा कलर हाय करायचा आहे. बॅक यायचं आहे, ब्लेंडिंगवरती सोडायचं आहे. ठीक आहे. याला ब्लेंडिंगवरती सोडल्यावरती यानंतर करायचं काय भावांनो, जो पण तुमचा इंस्टाग्राम या यूट्यूबचा लोगो आहे तो तुम्हाला ॲड करायचा असेल तर सिम्पली इथनं लेअरवरती क्लिक करून मीडियावरती जायचं आहे आणि लोगो सिलेक्ट करायचा आहे. तर मी इथनं माझा इंस्टाग्रामचा लोगो घेतो आहे, त्याला इथं वर ॲड करायचं आहे भावांनो. ठीक आहे. कारण की हा दिसायला पण चांगलं वाटेल आणि याची लेंथ आपल्याला शेवटपर्यंत न्यायची आहे. तर भावांनो इथं तुमचा व्हिडिओ बनवून रेडी झालेला आहे. मी थोडासा तुम्हाला प्ले करून दाखवतो की आपला व्हिडिओ कसा बनलेला आहे. तर बघू शकता भावांनो किती मस्त स्टेटस बनवून रेडी झालेला आहे. आता करायचं काय आपल्याला, इथं शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे आणि याला फुल HD मध्ये एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे. तर भावांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर भावांनो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण की आपल्या चॅनलवरती मराठीमध्ये एडिटिंग शिकवली जाते. जे पण मटेरियल मी यूज केलेलं आहे ते डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल, तिथनं डाउनलोड करण्यास काही प्रॉब्लेम येत असेल तर टेलिग्राम चॅनल जॉईन करा, त्यावर मटेरियल अपलोड करणार आहे. तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आणि तुम्हाला काही डाऊट असेल किंवा काही एडिटिंगबद्दल बोलायचं असेल तर इंस्टाग्रामची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तुम्ही मला सिम्पली इंस्टाग्रामला फॉलो करून मेसेज करू शकता. तर चला भावांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच, भेटून नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.